Hello viewers, welcome back to my channel. Now in this video, we will see question and answer of the paper number first. So it is a Maharashtra set question paper, previous question paper, both in Marathi and English we will explain. Okay, so let's start with the first question. First question, understanding level of teaching include. So what is the understanding level include? It is include the A, that is the first and the third, memory and the insight. म्हणजे अध्यापन आकलन पातळीमध्ये कशाचा अंतर्भाव होतो तर त्याच्यामध्ये स्मरण आणि मर्मदृष्टीचा अंतर्भाव होतो. नेक्स्ट क्वेश्चन, द मोस्ट इंटेलेक्चुअल फर्टाईल पिरियड ऑफ द ह्युमन बिईंग इज. मानवी जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ म्हणजे ॲडोसलन्स म्हणजेच कुमार अवस्था. नेक्स्ट क्वेश्चन, online discussion forum of Swayam is what? Now Swayam is a digital initiative of the learning platform. So Swayamचा online discussion forum हा शंका समाधान म्हणजेच clearing the doubt साठी असतो. Next question, history cannot be taught by option digital chart, map, demonstration method, role play method. So here we can say that in history we can provide the digital charts, maps, role play method also. ओके क्योंकि बहुत बार हम किसी नेशनल लीडर का वगैरह रोल प्ले करके लाइक द ट्राइंग टू लर्न द हिस्ट्री म्हणजेच आपण कशाचा उपयोग नाही करू शकत तर दिग्दर्शन पद्धत डेमॉन्स्ट्रेशन मेथड चा उपयोग करून इतिहास शिकवता येत नाही. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप ऑफ डॅश ग्रेडिंग. इट इज द टाइप ऑफ इनडायरेक्ट ग्रेडिंग. म्हणजे निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे कशाचे तर अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. देयर इज अ direct method, special and the standard. Okay, next question, most essential quality for the researcher is punctuality, intelligence, genius, interested in research. 3 option is correct. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण असतो तो म्हणजे संशोधनातील मनापासून असणारी रुची. नेक्स्ट क्वेश्चन, recording of reflective notes in qualitative research is called. It is called the memoing. म्हणजे गुणात्मक संशोधन चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास आपण टिपण काढणे असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, a variable academic achievement will be measured on. सो शैक्षणिक संपादन हे चल कोणत्या श्रेणीवर मोजले जाते तर ते इंटरवल अंतर या श्रेणीवर मोजले जाते. Question number 9, if frequency distribution has some extreme scores that appropriate measure of central tendency will be. म्हणजे जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्या केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम तर मेडन आपण काढू शकतो. मेडन याचा वापर करून आपल्याला एक सेंट्रल टेंडन्सी आपण फाइंड आउट करू शकतो. मीन काढता आला पाहिजे, मोड काढता आला पाहिजे, मेडन आणि रेंज. ओके, रेंज तर आपल्याला माहितच आहे की आपल्याला हायेस्ट नंबर आणि त्याच्यामधून आपण लोएस्ट नंबर मायनस करत असतो. मोड आणि मीन अँड द मेडन ऑल्सो. तर मीन तर आपण ऍज लाईक दॅट आपल्याला मध्यमान काढायचा असतो, त्याचबरोबर मध्यांक तर ऍव्हरेज नंबर आणि त्याची टोटल अशा प्रकारे आपण काढत असतो. नेक्स्ट, रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन डॅश. रिसर्च पेपर हा कशावर आधारित असतो? प्रायमरी डाटा, सेकंडरी डाटा, डिस्क्रिप्टिव्ह डाटा. सो द प्रायमरी डाटा आणि सेकंड डाटा म्हणजे प्राथमिक माहिती तसेच दुय्यम माहिती या दोन्ही गोष्टीवर रिसर्च पेपर आधारित असतो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पॅरेग्राफ आहे. इट इज अप टू यू, रादर यू आर कम्फर्टेबल इन इंग्लिश और इन मराठी. इट इज अकॉर्डिंग टू यू. गो विथ द एक्झामिनेशन. इफ as like our mother tongue is Marathi and we feel like that the most vocabulary as we have, but sometimes we find that the according to your understanding comprehension you can go with the both. Okay, so select as per you. So I read here the Marathi paragraph and after reading we will solve it. भारतीय संस्कृती आणि समाज व्यवस्था एक चमत्कारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण समाज व्यवस्था आणि संस्कृती आहे. तिच्यासारखी संस्कृती आणि व्यवस्था जगाच्या पाठीवर सापडणे अवघड आहे म्हणून ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या या वैशिष्ट्याच्या तिच्या जन्माचा जसा एकेकडून गौरव झालाय तसाच धिक्कारही झालेला आहे. अशा प्रकारे आपल्या हिंदू संस्कृतीवरती आधारित पॅरेग्राफ. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा पॅरेग्राफ वाचू शकता. रीड मायन्युटली. ओके, द बोथ लँग्वेजेस आर हिअर. ओके, नाउ द क्वेश्चन्स वी विल सी. The passage says that early instrument for measuring earthquake. Okay, it is in English.
सो ॲज वी गो विथ द मराठी पॅरेग्राफ. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण आहे एकमेव द्वितीयता. नेक्स्ट क्वेश्चन. पाश्चिमात्य राष्ट्र नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात कारण त्यांची वाङ्मय निर्मिती नेहमी राष्ट्र संघर्षाला प्रोत्साहन देते. संपूर्ण विधान चूक आहे. नेक्स्ट. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे युद्धजन्यता, हिंदू निष्ठत्व, आत्मीयता, सांस्कृतिक परिवर्तन. तर इथे ए ऑप्शन करेक्ट असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय वाङ्मय निर्मितीची प्रेरणा कशात आहे? तर संस्कृती संघर्षात. प्रस्तुत उतार्यास कोणते शीर्षक अधिक? तर वाङ्मय आणि संस्कृती हे शीर्षक अधिक महत्वाचे ठरेल. न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये हा फार महत्वाचा घटक नसतो. अकॉर्डिंग टू न्यूकॉम कम्युनिकेशन थेअरी अँड ही सेड दॅट विच इज नॉट मच इम्पॉर्टंट कम्युनिकेशन सायकल, दॅट इज द माध्यम, मीडियम इज नॉट दॅट according to Newcomb. Next question. Which is one of the following most important factor to become communication effective? So the immediate feedback. म्हणजे संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणतं? ऍक्च्युअली रादर कम्युनिकेशन इज इनकम्प्लीट विदाउट द फीडबॅक. म्हणजे जोपर्यंत फीडबॅक देत नाही आपण तोपर्यंत कम्युनिकेशन पूर्ण होतच नाही. म्हणून आणि त्यात इमिडिएट फीडबॅक असेल तर त्यामध्ये तो महत्वाचा घटक ठरतो. तर बघा जेव्हा आपण कम्युनिकेशन प्रोसेस पाहत असतो फॉर द इफेक्टिव्ह अँड बेटर कम्युनिकेशन स्किल देर इज नो डाऊट देर इज द एन्कोडर इज देअर, डिकोडर इज देअर, मीडियम मेसेज इज देअर, सेंडर रिसिव्हर इज देअर. सो बट अमंग दॅट त्वरित प्रत्याभरण इट मीन्स दॅट इमिडिएट फीडबॅक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट. Supervisor in factory order workers and workers follow the order. This is the type of communication. तर आता बघा कारखान्यातील पर्यवेक्षक कामगारांना आज्ञा केली आणि ती कामगार पाळतात तर हे व्हर्टिकल आणि व्हर्टिकल मध्ये पण आपण हे डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणू शकतो. कारण व्हर्टिकल कम्युनिकेशन आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन त्याचबरोबर व्हर्टिकलचे दोन टाईप अजून पडतात, डाऊनवर्ड कम्युनिकेशन आणि अपवर्ड कम्युनिकेशन. जेव्हा म्हणजे एखादा पिऊन किंवा कामगार एखादी रिक्वेस्ट किंवा सजेशन देतो वरचे वर मॅनेजरला वगैरे कम्युनिकेट करतो तर ते अपवर्ड कम्युनिकेशन असतं. जेव्हा एखादा मोठ्या पदावर असणारी व्यक्ती खालच्या लोकांना काही रूल्स रेग्युलेशन ऑर्डर्स देत असतो तेव्हा त्याला आपण डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतो. तर त्याच प्रकारे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असे अनेक प्रकार कम्युनिकेशनचे आपण बघतो. नेक्स्ट. अनअटेंटिव्हनेस ऑफ द रिसिव्हर मे अफेक्ट इट मे अफेक्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ द कम्युनिकेशन. म्हणजे ग्राहकाचे अनावधान हे कशावर परिणाम करू शकते तर ते संप्रेषणाची परिणामकता किंवा परिणामकारकतेवर परिणाम करू शकते. नेक्स्ट. प्रोग्राम्स ऑन द टीव्ही चॅनल समटाइम मिसलेड सोसायटी बिकॉज. आता बघा दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. असं का होतं? तर डिफरन्स इन द सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन. मे बी देअर इज परसेप्शन इज गुड. प्रेक्षक ग्राहक याच्या म्हणजे दाखवण्याचा उद्देश किंवा इंटेन्शन हे डिफरंट असू शकतं पण जो ग्राहक किंवा जो प्रेक्षक ग्राहक आहे किंवा जो रिसिव्हर आहे तो कशा प्रकारे घेतो त्यामुळे हा डिफरन्स जाणवतो. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Consider a roadmap city having the 5 approach road from the other places, 10 junctions and no internal road has been dead on it. तर एक शहराच्या रस्त्याचा नकाशा विचारात घेऊन हा प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये एक त्यांना रस्ते जोडले, 10 चौक आहेत, अनेक रस्ते एकत्र येणारे ठिकाण आणि कोणत्या अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. तर याचा आन्सर असेल 6. हे आपल्याला काढायला लागेल यांची किंमत. ओके. Next, an honest person somehow guaranteed a 2 different person A and Y individually to hand over the complete amount available in his unique purse. Which way situation he will fulfill. तर एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना काही पर्समध्ये असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले पण कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो. तर पर्समध्ये काहीच रक्कम नसताना पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने. Okay, option number D is correct here. Next question. Immediate after 12 o'clock and what time duration both the minute hand and the hour hand should be. It is an easy question. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील तर 1 तास 5 मिनिटानंतर 1 तास 6 मिनिट अगोदर. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट. आता एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वी उत्पन्नात किती फरक पडला तर 0. काही बदल होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन.
एक वस्तू आहे 2120, ती विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तिची वस्तूची किंमत 1480 ने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तूची किंमत विकल्यास 20% नफा होईल, तर 2160. नेक्स्ट क्वेश्चन, arrange the following term in a meaningful logical order indicating the correct order. So the correct order is that option number B. सुरुवातीला येईल लोकसंख्या, त्यानंतर लोकसंख्येनंतर येईल बेरोजगारी, कारण लोकसंख्या वाढली की बेरोजगारी येईल, बेरोजगारी झाली की रोजगार नाही तर दारिद्र्य येईल, दारिद्र्य आलं की त्यामुळे बिमारी म्हणजे आजार फैलतील आणि त्यानंतर मृत्यू. सो अशा प्रकारे बी इज करेक्ट. जर एका सांकेतिक आधारे QTXL चे रूपांतर OPTG मध्ये होत असेल तर बघा ABCD असं आपण बनवून त्याच्यामध्ये गॅप आपल्याला शोधायचा आहे. ओके, हा क्वेश्चन माझ्या मते कॅन्सल झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, by drinking Bournvita with the water gives the energy, by drinking Complan with the water gives energy, by drinking milk with water gives energy, therefore by drinking water one gets energy. This is an example of, it is a fallacy. हा हेत्वाभास आहे. ओके, हेत्वाभासचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. बघा, सर्व पक्षी पांढरे आहेत, सर्व पोपट पक्षी आहेत, काही पक्षी पांढरे आहेत, काही पोपट पांढरे आहेत, सर्व पोपट हिरवे आहेत, काही पक्षी पांढरे नाहीत. तर यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचंय. तर आपल्याला तो एक चार्ट आपण ज्याला म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण EIO, ओके, लाईक दॅट, दिस इज ऑल युनिव्हर्सल ट्रूथ, ओके, युनिव्हर्सल निगेटिव्ह, अशा प्रकारे जे कॉन्ट्राडिक्शन कॉन्ट्रापोजिशनचा जो आपण लर्न करत असतो त्याच्यानुसार कन्क्लुजन काढायचे आपल्याला. तर आपलं उत्तर असेल 1 व 2. ओके, म्हणजे ऑल बर्ड्स आर व्हाईट, सो ऑल पॅरट आर बर्ड्स. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम show the correct relationship among the athlete, women and mother. So the option number B is correct here. Next question, which is on bar graph. आकृती दिलेली आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण क्वेश्चन बघणार आहोत, सॉल्व्ह करत नाहीये. हे आपण डिटेल व्हिडिओ मध्ये याच्यावरती आपण सॉल्व्ह करून बघूया. इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट मॅक्झिमम 2015. 32 चा आन्सर आहे. 12 ते 15च्या वर्षाची एकत्रित परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60. त्यानंतर 12 निरीक्षणाच्या गणित मध्ये 40 किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. तर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उत्तरामध्ये काही बदल होणार नाही. त्यानंतर बघा, 80 खेळाडूपैकी 35 क्रिकेट खेळतात, 40 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 दोन्ही खेळतात, तर 10 दोन्ही क्रिकेट व फुटबॉल खेळतात, 7 दोन्ही हॉकी. बघा, यामध्ये आपण असा जो डायग्राम बनवलेला आहे वेनचा, तशा प्रकारे बनवून हे उत्तर आपल्याला सोडवता येतं. तर त्याचं उत्तर आहे 61. फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या आहे 16. अर्नेट या शब्दाचा योग्य अद्यविस्तार करा. लॉंग फॉर्म विचारलेला आहे, तर लॉंग फॉर्म एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क, ऑप्शन नंबर डी. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारी बदल घडवण्यात कोणी मदत केली? सॅम पित्रोदा. कारण सॅम पित्रोदा इज अ इम्पॉर्टंट पर्सन इन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, पुढीलपैकी कोणता मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे? व्हॉट्सअप, कारण ऍज कम्पेअर टू द अदर व्हॉट्सअप इज फास्टेस्ट सर्व्हिस. सारथी हे कोणत्या संकेतस्थळ आहे? सारथी इज द वेब पोर्टल ऑफ, इट इज अ वेब पोर्टल ऑफ मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे. BYOD is the content of digital initiative in higher education India. There is a bring your own devices. Next, presence of E coil in water is an indicator of, म्हणजे पाण्यामध्ये E coil असणे म्हणजे काय? तर मलमूत्र, sewage. During daytime, noise pollution in residential area should not exceed. So रेसिडेंशियल एरियामध्ये 55 डेसिबल. तरी नागरी वस्तीमध्ये ध्वनी तीव्रतेची पातळी जास्तीत जास्त 55 पेक्षा डे टाइम मध्ये नसावी आणि नाईट टाइम मध्ये ती वेगळी, म्हणजे त्याच्यापेक्षा पण नाईट टाइम मध्ये कमी असली पाहिजे, नियर अबाउट 40 or 45. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियम व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला काय म्हणतात? टू रेग्युलेट द कंट्रोल द ट्रान्सबॉन्डरी मुवमेंट ऑफ द हजार्डस वेस्ट इज ऑल्सो नोन एज अ बॅझल कन्व्हेन्शन. बेझल परिषद असं म्हटलं जातं. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. त्यापैकी कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून ओळखला जातो. How many goals have been set for the sustainable development by UN achieve social economic development? तर 17 गोल असे बनवण्यात आलेले आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे प्रशिक्षण केंद्र होते? विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटीज वॉज द सेंटर ऑफ द मिलिटरी एज्युकेशन इन ड्युरिंग वैदिक पीरियड? तक्षशिला इज करेक्ट. Minimum period for the PhD should be 2 years and 3 should be the viva for the PhD degree. This recommendation was made by, so it is recommended by the Radhakrishnan Commission. Teacher education is dash. It is a professional education. This question also the dropped out. Which of the following institution is not funding for the research activities? I specially made a video on the funding research activities, म्हणजे फंडिंग कोण देतं आणि फंडिंग इन्स्टिट्यूशन कोणकोणते आहेत याबाबत मी एक सेपरेट स्वतःचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही एक ओल्ड व्हिडिओज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. देयर इज अ फंडिंग इन्स्टिट्यूशन फॉर द रिसर्च. ओके, तर खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही? तर एनसीटीई करत नाही. डीबीटी आहे, डीएसटी आहे, ICSSR पण आहे. दिस इज हाऊ वी हॅव कम्प्लीटेड द 50 क्वेश्चन्स.